तर इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। शिजवताना त्याच्यामध्ये टोमॅटो, जिरा आणि हळद घातलेली आहे। त्यानंतर भांडं तापत ठेवलेलं आहे। तेल घालून घेतले। तेल गरम झाल्यानंतर हिंग, राई, जिरं घालून घेतले। त्यानंतर अर्धा कांदा घातलेला आहे, चांगला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, मिक्स करून घ्यायची। थोडासा टोमॅटो घातलेला आहे, चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्या डाळीला फोडणी द्यायची आहे। तर डाळ आपली घालून घेतले। त्यानंतर आपल्याला दाल फ्राय करायचं आहे, त्यामुळे थोडी घट्टच ठेवायची। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातले, थोडीशी साखर घातलेली आहे, छान टेस्ट येते त्याने। डाळीला उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण तडका देणार आहोत। तर तडका देण्यासाठी इथे भांडं ठेवलं, तेल घालून घेतलेलं आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे। त्यानंतर एक मोठी वेलची, चक्रीफूल घातले आणि हिरवी मिरची बारीक कापून घातली, लसूण घातलेली आहे। लसूण चांगले लालसर करून घ्यायचे, पाहिजे असेल तर तूपसुद्धा घालू शकतो त्याच्यामध्ये। त्यानंतर इथे डाळीमध्ये कोथिंबीर घालून घेतली। आपल्या फोडणीमध्ये थोडंसं लाल तिखट घालून डाळीला वरून तडका दिलेला आहे। खूप भारी लागते अशी डाळ, तुम्ही करून बघा ही दाल फ्राय।